नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता विजया खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. विजया म्हणत असते, मनोज का तू बाहेर पडलास? त्या लोकांनी तुला पकडलं, मारलं ना तुला. अरे अजून आपला बदलासुद्धा पूर्ण झालेला नाही आहे. मला एकटीला सोडून का गेलास तू मनोज, का गेलास? असं म्हणत ती डोक्याला हातच लावून रडत बसलेली असते. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि मागून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, विजया. तेव्हा विजया इथे घाबरते, उठून उभी राहते आणि म्हणते, मनोज तू जिवंत आहेस? तेव्हा मनोज म्हणतो, काय झालं विजया, असं का बोलतेस तू? तेव्हा विजया म्हणते, मनोज तुला त्या अंकुशने गोळी मारली होती ना? तेव्हा मनोज म्हणतो, नाही, तो अंकुश इथे आलेलाच नाही आहे, तो मला गोळी कधी मारेल? तेव्हा विजया म्हणते, अरे असं काय करतोयस? इथे न्यूज रिपोर्टवाले म्हणजे सगळे लोक म्हणत आहेत की किलरला गोळी मारली म्हणून, आणि तुझा फोटोसुद्धा सगळीकडे सर्क्युलेट करण्यात आला आहे. तेव्हा मनोज म्हणत असतो, विजया अगं काय बोलतेस तू? मी तुझ्यासमोर इथे उभा आहे, मला कधी गोळी मारली? असं काहीही झालेलं नाही आहे, इथे कुणीही आलेलं नाही आहे. तेव्हा विजया म्हणते, मग तो अंकुश खोटं बोलला, त्याने इथे आपल्याला अडकवण्यासाठी काही ट्रॅप रचलाय का मनोज? म्हणजे हा सगळा ट्रॅप होता? तेव्हा प्रेक्षकांनो, तेवढ्यातच इथे अंकुश आता दाराला लाथ मारतो आणि बंदूक ताणूनच इथे समोर निघून येतो. त्याच्याबरोबर अबोलीसुद्धा असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंकुश आणि अबोलीला तिथे बघून विजय आणि मनोज दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात. तेव्हा अंकुश म्हणत असतो, यू आर अंडर अरेस्ट, अजिबात पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इथे मनोज आता त्याच्या बंदुकीला हात मारून तिथे पळून जाणारच असतो. पण या वेळेला अंकुश पूर्ण तयारीनिशी आलेला असतो. फक्त अंकुश अबोली आलेले नसतात, तर इथे अंकुशने आपली संपूर्ण टीमसुद्धा तिथे आणलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश. तेवढ्यातच क्रिश इथे मनोजला पकडतो आणि त्याला धक्का देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो की एक मिनिट, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? कारण आम्ही इथे संपूर्ण टीम घेऊन आलो आहे. तुझ्या या गोडाऊनला, या जागेला माझ्या माणसांनी घेराव घातलाय. कुठूनही पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा पकडला जाशील. त्याच्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस, असं अंकुश म्हणतो. तेव्हा इथे आता क्रिश त्याच्या हातामध्ये हतकडी टाकतो आणि इथे बंदूक काढतो, आपली पिस्तूल काढतो आणि मनोजवरती ताणून ठेवतो. तेव्हा इथे विजया घाबरलेली असते. अबोली म्हणत असते, विजया काय झालं? कसं वाटलं तुला आमचं सरप्राईज? आनंद झाला का? तेव्हा इथे विजया म्हणते, अबोली तू हे जे काही केलेस ना ते खूप चुकीचं केलेस हा, याचे परिणाम खूप वाईट होतील. तेव्हा अबोली म्हणते, हो का? याचे परिणाम वाईट होतील? पण विजया, तू आणि तुझ्या नवऱ्याने प्लॅन खूप चांगला केला गं. म्हणजे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न केलेस तू, ते तुलाच माहिती. तेव्हा अबोली म्हणत असते, पण शेवटीला काय झालं? इतके प्रयत्न करूनसुद्धा तू सत्य लपवू शकलीस का? शेवटीला साहिलपर्यंत आणि सिरियल किलरपर्यंत, कॅन्डीमॅनपर्यंत आम्ही पोहोचलोच ना. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, विजया आता तुला प्रश्न पडला असेल की सर्व पुरावे नष्ट करूनसुद्धा आम्ही इथपर्यंत कसे काय पोचलो, असं तुला वाटत असेलच ना. मग ठीक आहे, मी ना तुला आता एक स्टोरी सांगते. तेव्हा अबोली म्हणत असते की विजया, साहिलचं नाव आम्हाला पहिल्यांदाच कळलं ते म्हणजे सानिकाकडून. आम्हाला पहिल्यांदा सानिकाकडूनच साहिलचं नाव समजलं. त्यानंतर तिनेच आम्हाला सांगितलं की सिरियल किलर हा साहिल असू शकतो म्हणून. त्यानंतर आम्ही सानिकाच्या आणि साहिलच्या शाळेमध्ये गेलो. तिथे जाऊन आम्ही साहिलबद्दलची चौकशी केली. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं, साहिलचं कॅरेक्टर हे काही फारसं चांगलं नव्हतं. तो एकाच मुलीबरोबर नाही तर कितीतरी मुलींबरोबर तो छेडखाणी करायचा. त्या मुलींना छेडण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. हे आम्हाला तिथे गेल्यानंतर मॅडमकडून कळलं होतं. तिथे आम्ही साहिलचा फोटो शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण शाळेमध्ये इथे दुर्दैवाने आम्हाला साहिलबद्दल कुठलाही पुरावा मिळाला नाही. एखादा फोटो वगैरे आम्हाला मिळाला नाही. जेव्हा आम्हाला कळलं की इथे साहिलने एका मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अंकुश म्हणतो की त्यावेळेला ती बातमी कुठल्या न्यूजपेपरमध्ये छापून आली आहे का, ते आम्ही बघितलं.
त्याच्यावरून आम्हाला कळलं की साहिलला इथे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं, पण त्याचं वय लहान असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहामध्ये टाकण्यात आलं होतं. बरं, बाळ सुधारगृहामध्ये टाकल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही आणि तेव्हाच आम्हाला कळलं होतं की त्याला अटक करण्यात आलं आहे. त्याबद्दल न्यूजपेपरमध्ये काही माहिती आली आहे का, ते आम्ही बघण्याचा प्रयत्न केला. पण सगळे न्यूजपेपर चाळून बघितल्यानंतर आम्हाला कळलं की एकासुद्धा न्यूजपेपरमध्ये त्याच्या अटकेची बातमी आलेली नाही आहे, ज्याच्यामुळे आम्हाला त्याचा फोटो वगैरे सापडला असता. पण नंतर आम्हाला कळलं की त्याला बाल सुधारगृहामध्ये टाकण्यात आलं होतं आणि त्याच्या इथे अटकेची बातमी नाही, पण त्याला ज्या पालकांनी मारहाण केली होती ती बातमी तरी नक्की एका न्यूजपेपरमध्ये छापून आली असेल, ते आम्हाला चेक करायला हवं आहे. आणि जेव्हा आम्हाला कळलं की तिथे त्या मुलाला जेव्हा पालकांनी मारहाण केली, तेव्हा तिथे त्या मुलाची आई त्याला वाचवायला तिथे गेली होती. त्या मुलाचा गुन्हा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हा आम्हाला तिथे कळलं की साहिलच्या आईचं नाव आहे मीनाक्षी. मीनाक्षी आहे त्या मुलाच्या आईचं नाव. तेव्हा आम्हाला कळलं की मीनाक्षी ही दुसरी तिसरी कुणी नाही, तर तू आहेस विजया राज्याध्यक्ष, तू. कारण जेव्हा आम्हाला फक्त मीनाक्षी नाव असं कळलं, तेव्हा बाळ सुधारगृहामध्ये ज्या पालकांनी त्याला मारहाण केली होती त्या मारहाणीची बातमी तरी पेपरमध्ये नक्की छापून आली असेल. आणि तेव्हा आम्ही कितीतरी पेपर असे जे 2 वर्षांचे होते ते चाळायला सुरुवात केली. तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढे न्यूजपेपर आले होते तेवढे आम्ही बघितले आणि तेव्हा एका न्यूजपेपरमध्ये साहिलचा आणि त्याच्या आईचा फोटो छापून आला होता. पण तो फोटो आहे ना, तो ब्लर होता. तेव्हा आम्ही तो फोटो दिला फॉरेन्सिक लॅबला, फॉरेन्सिकमध्ये छापून दिला आणि मग तो फोटो जेव्हा क्लिअर होऊन आला ना, तेव्हा आम्हाला कळलं की साहिलची आई दुसरी तिसरी कुणी नाही, साहिलची आई ही मीनाक्षी म्हणजे तू आहेस विजया राज्याध्यक्ष, तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोली आणि अंकुश सगळी स्टोरी विजयाला सांगत असतात. आता ही स्टोरी तिला सगळी का सांगत असतात, कारण ती काही गरजेची नव्हती प्रेक्षकांनो. कारण इथे जरीसुद्धा त्याला लगेच अरेस्ट केली असती आणि खरं तर विजयालासुद्धा अरेस्ट करायला हवं होतं, कारण ती एका गुन्ह्याला पाठीशी घालत होती. आपल्या मुलाच्या इथे आता मृत्यूचा बदला घेत होती आणि जरी खून इथे किलरने केले असले, मनोजने केले असले, तरीसुद्धा विजयासुद्धा तेवढीच जबाबदार होती. तेव्हा ही सगळी स्टोरी तिला सांगायची खरं तर काही गरज नव्हती, पण आपल्यालासुद्धा इथे अबोली अंकुशने कशा पद्धतीने ट्रॅप रचला होता हे कळावं म्हणूनसुद्धा इथे ही स्टोरी सांगितली जात असावी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते की तो फोटो जेव्हा क्लिअर होऊन आला ना, तेव्हा आम्हाला खात्रीच पटली की विजया तूच मीनाक्षी आहेस म्हणून. आणि तेव्हा आम्हाला कळलं की साहिलने एवढे गुन्हे केले तरीसुद्धा तुम्ही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय, कारण तो तर तुझा मुलगा होता, बरोबर ना? म्हणूनच मला कळलं की इथे मीनाक्षी म्हणजे तू विजया, तू त्या कँडीमॅनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न का करतेस? जेव्हा मी तुला म्हणाले की अंकुश सर त्या कँडीमॅनला मारणार आहेत, त्या सिरियल किलरला गोळी मारणार आहेस, तेव्हा तू माझ्यावरती चिडलीस आणि म्हणालीस की तू तसं होऊ देणार नाही म्हणून. तेव्हा मला कळलं नाही की एका गुन्हेगाराला तू वाचवण्याचा प्रयत्न का करतेस. पण नंतर मला सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की हे सगळं तू करतेस कारण कँडीमॅन दुसरा तिसरा कोणी नाही, तर तुझा नवराच आहे. तुम्ही दोघेजणं मिळून तुमच्या इथे मुलाच्या मृत्यूचा बदला घेताय ना त्या मुलींकडून. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, मग विजया आम्ही विचार केला की आता आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवणार. आम्हीसुद्धा ट्रॅप तयार केला. जसे तुम्ही प्लॅनिंग प्लॉटिंग करता तसं आम्हालाही कळतं ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की त्यानंतर आम्हाला ती फाईलसुद्धा मिळाली, ती महत्त्वाची फाईल जी इथे इन्स्पेक्टरने क्रिशला दिली होती आणि क्रिशने ती फाईल मला न देता तुला आणून दिली होती तुझ्या सांगण्यावरून, बरोबर ना? त्या फाईलमध्ये तुझ्याबद्दल, साहिलबद्दल आणि तुझ्या नवऱ्याबद्दल संपूर्ण माहिती होती. पण ती फाईल आता हरवली असं सांगण्यात आलं. पण मी आणि अबोली आम्ही दोघेजणं तुझ्या घरी गेलो होतो विजया, आणि सगळीकडे तपास केल्यानंतर आम्हाला एका ड्रॉवरमध्ये ती फाईलसुद्धा सापडली, ज्याच्यामध्ये सगळा लिखाटिपा होता साहिलच्या विरोधातला आणि तुझ्या विरोधातला सुद्धा. त्याच्यामध्ये आम्हाला सगळे फोटोज वगैरे तुमच्या दोघांचे सापडले आणि सिरियल किलर तर तुझा नवरा होता. त्याने मला एका ठिकाणी बोलवलं होतं भेटायला
आणि तेव्हा तुझ्या नवऱ्याने माझ्यावरती अटॅक केला, मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मला हिप्नोटाईजसुद्धा केलं होतं. तेव्हा बरं झालं मी तुझ्या नवऱ्याचा चेहरा नीट बघितला होता आणि तसेच मी त्याचे स्केच तयार करून घेतले होते. त्याच्या डोळ्याचे आणि तोंडाला मास्क बांधल्यानंतर त्याचा चेहरा कसा दिसत होता या सगळ्याचे मी स्केच तयार करून घेतले आणि ते स्केच आणि तुमच्या दोघांचे फोटो हे सगळं मी एकत्र केलं आणि तेव्हा मला कळलं की तुम्ही दोघेजण नवरा बायको साहिलला वाचू शकला नाहीत म्हणून त्याच्या अपमानाचा, त्याच्या मृत्यूचा सगळ्या मुलींकडून बदला घेत आहे. तेव्हा इथे आता अंकुशने सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने त्यांनी ती फाईल शोधून काढली, जी क्रिशने अंकुशला न देता विजयाला दिली होती. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की आम्हाला माहिती होतं ती फाईल तुझ्याकडेच असणार, म्हणूनच आम्ही तुझ्या घरी गेलो होतो. सगळीकडे शोधली पण भेटली नाही, पण खाली जी चटई टाकली होती त्याच्या खाली ती फाईल ठेवण्यात आली होती. तेव्हा इथे अंकुश म्हणतो ही फाईल तर त्या साहिलची आहे. तेव्हा अंकुश म्हणतो पण ही फाईल विजयाकडे काय करते? याचा अर्थ क्रिशने ते फाईल मला न देता विजयाला दिली होती आणि मला सांगितलं की ती फाईल हरवली आहे म्हणून. तेव्हा अंकुश म्हणत असतो सर, पण क्रिशने असं का केलं असेल? क्रिशने एवढा मोठा दगा का दिला असेल? तेव्हा इथे अंकुश म्हणतो कारण ती मनवा आहे ना, ती मनवा विजयाला आता गुरु मानते आणि मनवा जिंकण्यासाठी क्रिश हे नक्कीच करू शकतो. तर इथे प्रेक्षकांनो, क्रिशने सगळं मुद्दामून केलं होतं हे सुद्धा अंकुशच्या लक्षात येतं. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश आणि मनवा दोघेजण तुला आम्ही जे काही बोलतोय, जे काही करतोय, कसे पुरावे गोळा करतोय, ही सगळी माहिती तुला देत होते, आम्हाला हे माहिती होतं. तेव्हा अबोली म्हणते विजया, तेव्हा आम्ही एक काम केलं, जसा हा सिरियल किलर तुझा नवरा लोकांना हिप्नोटाईज करतो ना, तसं तू इथे मनवाला तुझ्या वशमध्ये केलं होतंस. तू जे बोलत होतीस मनवा सगळं तेच ऐकत होती आणि तशीच करत होती जसं तू सांगत होतीस. आम्ही तिला इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आमचं काही ऐकत नव्हती विजया. तेव्हा मी ठरवलं की आता असंच करायचं, म्हणजे मनवावरती तुझा इतका विश्वास बसलाय ना की मनवापर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टी पोचवायच्या जी मनवा तुझ्यापर्यंत येईन पोचवेल. म्हणून इथे आम्ही आता सिरियल किलरची गोष्ट असू दे, साहिलबद्दलचं बोलणं असू दे, पुरावे गोळा करण्याबद्दल असू दे, आम्ही सगळं इथे मनवाच्या समोर बोलत होतो, जेणेकरून मनवा येऊन तुला सगळं काही सांगत होती आणि मग आमचं बोलणं तुझ्यापर्यंत पोचत होतं आणि तू तशी तशी घाबरत होतीस. आमचं संपूर्ण लक्ष तुझ्याकडे होतं विजया. आम्हाला माहिती होतं आमच्या प्रत्येक मुमेंटवरती तुझं लक्ष आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो मग आम्ही एक ट्रॅप रचला. आम्ही इथे सिरियल किलरला मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. अशी माहिती मला मिळाली की इथे सिरियल किलर आता मुंबई सोडून पळून जातोय म्हणून. तेव्हा मी इथे त्याला पकडण्याचा प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये क्रिशला सुद्धा सामील करून घेतलं, जेणेकरून क्रिश ही गोष्ट मनवाला सांगेल आणि नेहमीप्रमाणे मनवा तुला येऊन सांगेल, कारण मनवा तुला गुरु मानत होती ना. तेव्हा मनवा इथे तुला सगळं येऊन सांगते आणि तू तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतेस. तू फक्त मनवाचा फायदा करून घेतेस, हे तिला माहितीच नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं की मनवाला सगळं काही सांगायचं, म्हणजे मनवा तुला येऊन सांगेल आणि तसं घडतही होतं. तर आम्ही त्या सिरियल किलरला पकडण्याचा प्लॅन केला होता. सिरियल किलरला आम्ही मारायला सुद्धा आलो आणि त्यानंतरला तो सिरियल किलर पळून जात होता. त्याच्याकडून मी हातावरती गोळीसुद्धा खाऊन घेतली. हे सगळं मी खडवून आणत होतो. क्रिशला वाटत होतं की गोळी मला खरोखर लागली, पण ती गोळी मला लागलीच नव्हती. आणि मग अंकुश इथे म्हणतो की क्रिश त्या सिरियल किलरला गोळी मारायला जाणार, तेवढ्यातच मी त्याला थांबवलं आणि ती गोळी मी मारली आणि मी मोठेपणा मिरवून घेतला, जेणेकरून जो सिरियल किलर पळून जात होता तो खरा सिरियल किलर नव्हताच, त्याला मला वाचवायचं होतं. ही गोष्ट क्रिशला सोडून माझ्या संपूर्ण टीमला माहिती होती की हा आमचा एक ट्रॅप आहे म्हणून. त्यानंतरला इथे मनवाने तुला सांगितलं की सिरियल किलरला गोळी लागली आहे म्हणून, कारण का क्रिशने ती बातमी मनवाला दिली होती आणि मनवाने ती तुला दिली आणि मग तुला ते खरंच वाटलं. किलरला इथे मारल्यानंतर मी खोटे पत्रकार चाळीमध्ये बोलावले आणि त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पुरवली. तेव्हा लपून छपून तू आमच्यावरती लक्ष ठेवून आहेस आणि आमचं बोलणं ऐकतेस, हे सुद्धा आम्ही बघत होतो. त्यानंतर विजया तुला खरंच वाटलं की इथे सिरियल किलर म्हणजे तुझ्या नवऱ्याला आम्ही गोळी मारलेली आहे. तेव्हा तू घरी गेलीस, खूपच जास्त वैतागली होतीस, संतापली होतीस. घरी जाऊन आदळआपटसुद्धा केलीस, ते सुद्धा आम्हाला कळत होतं. आणि त्यानंतर आम्हाला माहिती होतं की एवढं सगळं ऐकून घेतल्यानंतर तू आता स्वस्थ बसणार नाहीस. तेव्हा इथे विजयाला आठवतं ती घरी जाऊन खरोखर आदळआपट करते, म्हणत असते की मनोज असं का केलंस तू, का माझं ऐकलं नाहीस, का तू घराबाहेर पडलास.
तेव्हा अबोली म्हणते, आणि विजया, हे सगळं झाल्यानंतर चाळीमध्ये जेव्हा मी सरांचं औक्षण करत होते तेव्हा सुद्धा तू लपून छपून तुझ्या नवऱ्याला भेटायला जाणार हे आम्हाला बरोबर माहिती होतं, म्हणून तर आम्ही तुझ्यावरती लक्ष ठेवून होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली अंकुशचं औक्षण करत असते आणि तेव्हा अंकुश अबोलीला खुणावतो. विजया लपून छपून आता सिरियल किलर इथे तिच्या नवऱ्याला मनोजला भेटायला जात असते. ही गोष्ट आता अंकुश अबोलीला कळलेलीच असते आणि जेव्हा विजया त्या मनोजला भेटायला जाते तेव्हाच तिचं इथे लोकेशन ट्रेस केलं जातं, तिचा पाठलाग केला जातो आणि त्या गोडाऊनपर्यंत अंकुश अबोली आणि त्यांची संपूर्ण टीम ही पोचलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते, बघितलंच ना विजया, कशा पद्धतीने आम्ही सगळा हा प्लॅन घडून आणला होता ते. अगं, इथे तुझ्या बारीक सारीक गोष्टींवरती माझं लक्ष होतं. म्हणजे जेव्हा मी इथे सिरियल किलरला पकडण्याची गोष्ट करत होते, त्याला इथे त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याची गोष्ट करत होते, तेव्हा तू काय म्हणत होतीस? तू म्हणत होतीस की तू असं होऊ देणार नाही. तू त्या सिरियल किलरला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि तेव्हाच माझ्या गोष्ट लक्षात आली की तो सिरियल किलर आणि तुम्ही दोघेजणं तर वेगळे नाहीच आहात, कारण तुमचा मुलगा साहिल आहे आणि तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय. पण आता बास झालं विषया, आता सगळं संपलं. आता तुम्हाला रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. तेव्हा विजया म्हणते, अबोली, सोडणार नाही आहे मी तुला, आणि ती अबोलीवरती हात उगारते. तेव्हा इथे अबोली म्हणते, विजया, अगं रंगेहात पकडलंय तुम्हाला दोघांना आणि तरीसुद्धा तू आम्हाला सोडणार नाही अशा गोष्टी करतेस. अगं, मी सोडणार नाही आहे आता तुम्हाला. तेव्हा विजया म्हणते, तू मला अरेस्ट करू शकत नाही, कारण हे खून मी केलेले नाही आहेत. तेव्हा अबोली म्हणते, अगं, मी तुला अरेस्ट जरी करू शकले नसले ना, तरीसुद्धा मी तुझ्या विरोधामध्ये केस लढू शकते आणि तू जी काही पापं केली आहेस ना, त्याची तुला शिक्षासुद्धा मिळू शकते. कळतंय का तुला विजया? तुला सोडणार नाही आहे मी आता. कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये सगळे पुरावे सादर करेन आणि तुझ्या नवऱ्याबरोबरच तुलासुद्धा जेलमध्ये पाठवेन. कळलं का तुला? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली आता मनोजला म्हणत असते की तुमचा मुलगा गुन्हेगार होता, तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, तो मुलींवरती अत्याचार करायचा, खरं आहे ना ते? तेव्हा इथे मनोज म्हणतो, नाही नाही, माझा मुलगा तसा नव्हता, तो खूप चांगला होता, त्याचं त्या मुलीवरती प्रेम होतं, पण ती मुलगी त्याला नकार दिला आणि ती मुलगी त्याच्यावरती हसली, म्हणून त्याला राग आला होता आणि म्हणून तो असा विकृत वागत होता, नाहीतर माझा मुलगा चांगला होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, अच्छा, म्हणून तुमच्या मुलाने इथे आत्महत्या केली आणि तुम्ही इथे तुमच्या मुलाच्या मृत्यूचा बदला म्हणून इथे निरपराधी मुलींना मारत होता, त्यांचे खून करत होता, बरोबर ना? तेव्हा इकडे आता तो किलर म्हणतो, हो हो बरोबर, मीच त्या मुलींचे खून करत होतो. ही आता कबुली त्याने आता कोर्टामध्ये दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, अबोलीने खरा किलर, खरा कॅन्डीमॅन आता सगळ्यांच्या समोर आणून दिलेला असतो आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे एका बाजूला आता हॉस्पिटलमध्ये अंकुश आलेला असतो. तो डॉक्टरांना विचारत असतो की काय झालं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की काही दिवसांपूर्वी अबोली मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी काही CCTV फुटेज बघितलं आणि एका संशयास्पद व्यक्तीला बघितल्यानंतर त्यांनी त्या माणसाचं स्केचसुद्धा तयार करून घेतलं होतं. ते स्केच आमच्याकडे आहे आणि ते स्केच आता जेव्हा अंकुश बघतो तेव्हा अंकुशच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला खूप मोठा धक्का बसतो ते स्केच बघितल्यानंतर.